एक उदाहरण सांगतो की सिद्धिविनायकाचं एक टेंडर होतं आणि त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की आम्हाला बरेच टेंडर पडत आम्हाला टेंडर मिळत नाही. तिने आपल्या त्या आमदाराचे कोण अध्यक्ष असेल त्यांना फोन केला आणि कॉन्फिडंट त्यांना हे टेंडर द्यावं. थोडा त्यांच्या फोनचा एफा झाला आणि आम्हाला त्यांनी कामही दिलं. मग त्यांनी काम दिलं म्हणून मी त्यांना शालाने बुके द्यायला गेलो होतो. ते केबिनेटमध्ये बसले ते कशासाठी आलाय म्हणले तर तुमचा सत्कार तर तुम्हाला सांगून बसा म्हणले. शालेय औपचारिक काय म्हणले पूर्वीचं कोण कॉन्ट्रॅक्टर होतं त्याचं मी नाव घेत नाही म्हणले. तिसऱ्या दिवशी लाडू बाद होत होते आणि आता 14 दिवस टिकतात. तुमचं गोकुळाचे आभार म्हणले. काय फरक आहे ते क्वालिटीमध्ये काय ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितले म्हणला. गोकुळचं काय ते माझ्या माणसाला लगेच फोटो केलं. 14 दिवस म्हणजे किमान 10 ते 11 दिवस एक्स्ट्रा दिवस लाडू दिले. तिसऱ्या दिवस लाडू बाद व्हायचे. ह्याच्यापेक्षा तुम्ही सिद्धिविनायक बघता आणि काय करा पाहिजे तर म्हणलो एकच आहे म्हणलो गणेशानं आम्हाला पावावं आणि एखादं मोठं करावं. ह्याच्यापेक्षा काय करणार मी तुम्हाला जसं जे बोलले ना क्वालिटीचे मी उदाहरण द्याल तुम्हाला. आपण लोणी तयार केलं पेढा तयार केला याला खूप चांगली नवीन पेढा झाला त्याचा ऐकून घ्या तुम्हाला फ्लोअर मेक झालेला आहे अजून नाही मी ह्याच्यावर मी समाधान नाही. तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात आईस्क्रीम आणि सगळ्या गोष्टी जाणं गरजेचं आहे. चीज आहे जाणं गरजेचं आहे असं नाही ह्याच्यावर चालणार नाही. विषय मी गायीपासून जेवणाऱ्या पर्यटनावर भर द्यायला पाहिजे.